नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, जय शिवराय मंडळी. आता आम्ही चाललेलो आहोत रायगडला. रायगडवरून आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरला. असे 2 प्लॅन आमचे आहेत 2 दिवसाचे. सो आता आम्ही तिघे जर निघालेलो आहेत ब्लँकेट वगैरे एकदम पद्धतशीर घेऊन. शेवणी मला ही बॅग दिलेली आहे, माझी बॅग भेटली नाही. घरी कार्यक्रम असल्यामुळे सर्व गोष्टी इकडे तिकडे झालेल्या, पण काय हरकत नाही. आता आम्ही निघतो आहे. आमच्यात ते 2 जण कॅन्सल आहेत रात्री टायमावर, तर त्यांना नेक्स्ट टाईम बॅन करण्यात येईल 100%. काय बरोबर आहे का नाही? बॅन करायचं का नाही यांना? चला कंटिन्यू करा आमचा रायगड आणि महाबळेश्वर ब्लॉग HR ग्रुप भडवाल. आजला तुषार परत पुन्हा एकदा. तुषार काय म्हणतो, सज्ज आला का? आपली गाडी ओकेमध्ये आहे ना? सो गाईज इकडे आता परिस्थिती बघू काय आहे. साऊंड वगैरे घेतलं आहे पोराई पद्धतशीर. आणि या ठिकाणी आमच्या प्रणितने पण HR ग्रुपची टी-शर्ट वेअर केलेली आहे. प्रणित, कशी वाटते टी-शर्ट? आपलं कामच टॉपचं असतो. तर मंडळी आता आम्ही निघत आहोत. सर्व आमचे मेंबर्स आलेत. तेव्हा अख्खीने कुठं अख्खीने ओव्हरफुल होईल. हे थोडी घ्या अजून टाक, बाकी एरटिकामध्ये टाक. इकडं सर्व सामान लोड केलं आहे. ते ठेव मग ठेव. Guys, let's go. Let's go. Let's go. मेडिकल किट कुठे आहे? तुझ्या हातामध्ये निघत होता. आमची गाडी धुवायच्या सोडून तू याची गाडी धुवायला बी लागलाय. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आणि श्रवणी काल थोडा पराक्रम केला. जाऊ दे, आपला किट असतो गाडीमध्ये. तर मंडळी आता आम्ही पोचलो आहेत आमच्या गावदेवी मंदिरामध्ये. आणि या ठिकाणी आधी गावदेवीमध्ये दर्शन घेऊन गावदेवी माते की ते 2 ठेव. तू ठेव तुझा. पहिले 3 वेळा तीन वेळा ओवाल, 3 वेळा ओवाल दोन्ही गाडींना 3. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. आज आम्ही निघालोय, नेरलपर्यंत आलेलो आहे. पण तुषारने खूप आम्हाला फोर्स केला की चहा प्यायचा आहे, चहाच घ्यायचा आहे. तर त्याच्या आग्रहाला आम्ही नाही म्हणू शकलो. तो आता आम्ही चहा घेतो इथे थोडा. भाऊ सांगितलं का चहा? राजभाऊ काय म्हणतो? राजभाऊ चाललो रायगडला. निघला याच्या ग्रुप निघला रायगडला. हॅपी जर्नी ब्रदर. थँक्यू ब्रदर. गाईज अजून तर फक्त आम्ही 5 किलोमीटर आलेलो आहेत. पहिलाच ब्रेक 5 किलोमीटरवर घेतलाय, चहा ब्रेक. हा गाईज खूपच छोटा बी पहिलाच ब्रेक आहे का? 5 किलोमीटरवर आपण जर असं ब्रेक घेतलं कसं होईल? कारण की सुरुवात आपले पाहुणे गेले इकडे. ऑटो दाम ऑटो सोटे याच्या तो निघलो. आता आम्ही रायगडला. काय तर शुभेच्छा द्या मला. रायगडला जा आरामात, सगळ्यांनी सुखरूप परत या. थँक्यू. मंडळी तुम्हाला एक गोष्ट तुम्ही नोट केला असं का, आम्ही जेव्हा पण फिरायला निघतो तर आमचा टायमिंग एकदम परफेक्ट असतो. आज बघा एवढा दिवस पाऊस नव्हता आणि आम्ही ज्याची वेट करत होतो पावसाचा का निघायच्या टायमाला पाऊस पाहिजे. आज बघा पावसाने आगमन झालेलं आहे पावसाचं या ठिकाणी. आधी वातावरण पण खूप छान झालेला आणि आता पावसाची सुरुवात झालेली आहे आणि सर्व पोरं आता खुश झालेली आहेत. मंडळी आमचा जोही प्लॅन असतो, गोवा बघितला तुम्ही परफेक्ट टायमावर, अलिबाग टायमावर, कोकण जेव्हा कोकणामध्ये आंब्यांची सुरुवात आलेली, आम्ही काजू चोरले वगैरे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. म्हणजे जिथे आम्ही जातो तो आमचा टायमिंग परफेक्ट असतो. छान पाऊस या ठिकाणी पडतोय. तर चला कंटिन्यू करा वेच ब्लॉगला.
रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. गाईज आता या ठिकाणी तबे घालायची सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी नाश्ता करायला थांबलो आम्ही आणि याही आता इथे तबे घालायला सुरुवात केली. आमची गाडी या ठिकाणी लावलेली आहे झाडाखाली. आता इथं आमच्या एर्टिगाचा आम्ही वेट करतोय. एर्टिगा आली का? एर्टिगामध्ये आमच्या भाकरी आहेत. तर गाईज सकाळी लवकर निघल्यामुळे आम्ही नाश्ता कोणी केला नव्हता. सो आम्ही भाकरी सोबत 30 भाकरी घेतलेल्या आणि आमची भाजी घेतलेली पार्सल. आम्ही आज सोमवार असल्यामुळे व्हेज घेतली भाजी. तर प्रवास करत असताना या ठिकाणी मध्ये आम्ही थांबून नाश्ता करण्याचा आमचा बेत आहे. आता या मुंबई गोवा हायवे गाईज समोर आणि या मुंबई गोवा हायवेच्या या ठिकाणी आम्ही चांगली जागा बघितली कारण की झाड आहे, बसायला जागा आहे. आणि आता आम्ही या ठिकाणी नाश्ता करण्याचा बेत आहे. आणि आमचे आमदार साहेब तुषारजी अँकर यांची या ठिकाणी भेट होत आहे. भाजी घेतली भाकरी पत्रवले वारशी आपलं सगळं माल मटेरियल. ए हर्षद ओपन कर. ओपन डिकी खोल. काय सांग डिकी खोल सांग. अरे ते बारके पत्रवले कुठं रे? त्याच काढ त्याच काढ प्लेट त्या गोडल त्या नाही माहिती का? तर काय आता आम्ही इथे नाश्ता करायला सुरुवात करतोय. इथे आमचं सेल्फ सर्व्हिस लावलेली आहे. कशी आहे रे? का मुख्य आहे का? आणू सोनले पाहुणा बसलाय. गरम करून आणलं ना म्हणून चांगली व्यवस्थित. पाहुणा कुठे? पाहुणा मला दिसत नाही. मागच्या मांडव पाहुणे मागच्या मांडवत आहे का? काय आता या ठिकाणी आमचा नाश्ता आलेला आहे. हे नाश्ता कसा होता रे? पहिले नाश्ता तरी येऊ द्या. भाजी आमच्या घरची आणले. भाकरी सुशांतच्या मम्मीने दिल्यात. नाही ते काल पाचीची भाजी उरलेली होती ना ती आणलेली आहे. आपलं काम तर झालं. आता आपण डायरेक्ट थेट रायगडला जाऊ. आता जय शिवराय निघायचं का आता डायरेक्ट रायगड? दार म्हणलं तिकडे फोन करू आता आम्ही. आता केदारनाथ चढलोय. चढायला टायमिंग नाही मी बोलतो. चढला प्रॉब्लेम नाही. काय निघतोय आता. तर मंडळी प्रवेश करतोय राजधानी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. आणि आता आतमध्ये आम्ही प्रवेश करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझं नाव तुषार अँकर. त्याच्या ग्रुपचा नाद कोणी करायचा नाही.
इकडे बघा आम्हाला आलाय खाली आम्हाला भेटायला आणि आता आम्ही रायगडमध्ये पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. तर चला रायगडच्या पायथ्याशी आम्ही आलेलो आहोत. तर टाईम नसल्यामुळे आम्ही रोपवेने जाणार आहोत. रोपवेने जायचा विचार आहे आमचा. म्हणजे आम्हाला महाबळेश्वरला जायचं वस्तीला. बघूयात आजची वगैरे इच्छा आहे का पायी जायची. बघूया आता कसं होतं टाईम नसल्यामुळे. तर नमस्कार मित्रांनो, काल शेवंच्या काच घुसल्यामुळे आम्ही रोपवेने जायचा पर्याय घेतलेला आहे. या ठिकाणी असं फॉर्म भरला जातोय. त्या फॉर्मवर तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर टाकला जातो आणि तुमचं वय टाकलं जातं. शेवंच्या पायामध्ये काच घुसल्यामुळे आम्ही चालत जाऊ नाही शकत, कारण की टाईम पण झालेला आहे आणि त्याचा पाय पण खूप ठणकत आहे. त्यामुळे आम्ही रोपवेने जाणार आहोत. सो इथे ऑनलाईन पैसे आणि कॅश असं दोन्ही प्रकारचं पेमेंट स्वीकारलं जातं. गाईज या ठिकाणी नेटवर्क नसलं तरी तुम्हाला वायफाय दिला जातो पेमेंट करण्याकरिता. तर काहीच अनिकेत आता या ठिकाणी पेमेंट करतोय आणि आम्ही तिकीट्स घेऊन लगेचच आम्ही रायगड दर्शनासाठी निघत आहोत. या ठिकाणी संडे विकेंडला खूप गर्दी असते, खूप क्राऊड असतो. त्यामुळे विकेंडला शक्यतो येऊ नका. आता आम्ही मंडेला आलेलो आहोत. तर या ठिकाणी गर्दी कमी आहे. समोर कॅन्टीन पण आहे या ठिकाणी. चला निघत वायफाय कनेक्ट. काही रायगडावर पावसाचं आगमन झाल्यामुळे आम्ही या ठिकाणी असे रेनकोट वेअर केलेले आहेत. बघा सर्व कसे जादू आलेले आहेत. टोमॅटो क्वालिटी हो. इकडे आता शेतावर लावायला चाललोय आम्ही. महेश गाईज आता आम्ही रोपवे मार्ग स्वीकारला आहे आणि रोपवेने आता निघत आहोत आम्ही वरती जायला. गडावर पाऊस असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी असे रेनकोट वेअर केलेले आहेत. सो चला कंटिन्यू करा. काही रोपवे मार्गाने इथे आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि महाराजांची खूप छान अशी स्मारक या ठिकाणी आहे. तर गाईज आता हर्षद घाबरलेला बसायला, कारण की सगळी मुलं बारीक परत तिकडे बसले ना. त्याची आवठी झाली गोल आणि इथे सगळे लेजंड बसलेत. अरे यार अरे आवठी गोल झालेली आहे गाईज. तर आता रोपवेने प्रवास रायगडवरती निघत आहोत आम्ही. या ठिकाणी एका रोपवेमध्ये 6 माणसं बसवली जातात. ही साईड तिसरी आणि ही साईड 3 जणांसाठी आणि असे 4 रोपवे आहेत या ठिकाणी. तर आम्ही निघत आहोत रोपवेने प्रवास करतोय. 1 2 3 4 डबे. चलो लेट्स गो रायगड. हो रोपवे सगळं आहे. अरे तुम्ही ना किती पण काय पण ऐक ना, आपल्याला वाटलं लोड बीड जास्त आहे, अंडर लगेच खाली फेका. लोड कमी करून घ्या लगेच. नाही उतर नाही खालीवाला माहिती झालीवाला मी माझी नायगडावरील खालील व्ह्यू बघा. आपली गाडी कुठे ती बघ, आपली प्रॉन्स चिट्टा चिट्टा चिट्टा. मध्ये बरेच वेळा बसले रे. अनुभव घेण्यासाठी सज्ज झालेले आहे. पहिल्यांदा आलो गाईस इकडचा जो व्ह्यू आहे ना पावसाळ्यात, एक वेगळीच मजा आहे गाईस इथे. तर मंडळी रोपवेचा असा निसर्गरम्य सुंदर असा प्रवास करून आम्ही आपल्या श्रीमान रायगडावर प्रवेश केला. प्रवेश करताच आम्हाला या ताई भेटले आणि ते म्हटले की तुम्ही आधी तिकीट्स काढून घ्या. 25 रुपये पर हेड असं तिकीट्स रायगडावर फिरण्यासाठी आकारण्यात येत आहे. त्यामुळे मला ही गोष्ट काही योग्य वाटली नाही, कारण की आपल्या महाराजांचं रायगड फिरण्यासाठी आपल्याला तिकीट काढायला लागते. पण इथले काही रूल्स असतील त्यामुळे मी रूल्सच्या विरोधात गेलो नाही आणि अनिकेतला सांगून मी आमचे सर्व 10 जणांचे तिकीट्स काढले आणि त्यानंतर आपल्या रायगडावर प्रवेश केला. वरती जाताच एक मनाला वेगळीच मोहक आणि आनंद मिळाला, कारण की येथील वातावरण खूप शांत होतं आणि खूप मनाला सुकून देत होतं. कारण की येथील थंडवा पण एक वेगळाच आनंद देत होता आणि हे पाहून मन खरोखर खूप शांत झालं. त्यानंतर आम्ही सर्वांनी एक असं डिसिजन घेतलं की आपण प्रथमतः संपूर्ण रायगड हा फिरून घेऊयात, कारण की आमच्याकडे वेळ हा भरपूर कमी होता. पण तेवढं कमी वेळात आम्हाला
संपूर्ण रायगड हा कवर करायचा होता. आणि या ठिकाणी येताच आम्ही पहिलं जे पॉईंट आहे राजवाडा, हा राजवाडा फिरण्याचा आम्ही पहिल्यांदा निश्चय केला. आणि राजवाडा खूप छान वाटलं फिरून. राजवाडा पहिले आम्ही फिरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं की आता जाऊयात आपल्या ज्या ठिकाणी शिवरायांचं म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक सोहळा संपन्न पडला तो म्हणजे राज दरबार. आणि राजवाडा पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो आपल्या राज दरबाराकडे. आणि मंडळी समोर तुम्ही तो पाहत आहे राज दरबार. मंडळी खूप मोठा असं राज दरबार आहे आणि त्या समोरच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक. आणि हा स्मारक पाहताच मनामध्ये एक वेगळीच एनर्जी जागृत होते मंडळी. आणि मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याच ठिकाणी साजरा केला जातो. आणि मंडळी या ठिकाणी महाराजांचे जे स्मारक आहे हे त्यांचंच वंश म्हणजे मान्य श्री उदयनराजे भोसले यांनी साल 2009 स्थापित केलं आहे. त्यानंतर आम्ही आलो समोरच असलेलं होलीचं महाल म्हणजे या ठिकाणी शिवकालीन होली म्हणजे आपलं शिमगा या ठिकाणी साजरा केला जायचं. आणि त्या ठिकाणी समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर असं दुसरं एक स्मारक तुम्हाला पाहण्यास मिळेल आणि त्याचे देखील दर्शन तुम्हाला त्या ठिकाणी घेण्यास मिळेल. मंडळी समोर तुम्ही पाहत आहे होलीचा महाल. या ठिकाणी शिवकालीन होली लागायची आणि तिथे होलीमध्ये जो कोणी जळतं होलीतून नारळ जो काढील त्याला महाराज एक सोन्याचा काढा म्हणून भेटवस्तू द्यायचे. त्यानंतर मंडळी समोरच असलेली म्हणजे शिवकालीन बाजारपेठ. या ठिकाणी आम्ही आलो आणि शिवकालीन बाजारपेठचं इतिहास असा आहे की याची हाईट तुम्ही बघाल तर ती तुमच्या साधारण कमरेपर्यंत लागेल. कारण की शिवकालीन जेव्हा लोक बाजार करायचे तेव्हा ते लोक घोड्यावरून बाजार करायचं आणि त्यामुळे घोड्याची हाईट जास्त असल्यामुळे त्या बाजारपेठची हाईट देखील जास्त केलेली आहे. आणि मंडळी या ठिकाणी समोर दुकान आणि मागे मकान अशी ही व्यवस्था असायची. कारण की मागे त्यांचं घर असायचं आणि समोर त्यांची दुकानं असायची. या ठिकाणी ही शिवकालीन बाजारपेठ असायची. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो श्री जोगेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. मंडळी या जोगेश्वराच्या मंदिराचा इतिहास असा आहे की याची जी प्रचिती आहे याची जी आकृती आहे ती अशा प्रकारे केलेली आहे की तुम्हाला तिचं आकार मस्जिदसारखे बघायला. मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल का महादेवाच्या मंदिराला मस्जिदचा आकार का? कारण की मंडळी ही देखील शिवरायांची एक युती होती. युती अशी आहे की जेव्हाही मुघल सल्तनत रायगडावर आक्रमण करतील तेव्हा या मंदिराला ते मस्जिद समजून मंदिरावर आक्रमण करून मंदिरावर तोडफोड न करणार यासाठी महाराजांनी या मंदिराचा आकार एका मस्जिद केलं. आणि मंडळी जेव्हा रायगडावरील काम चालू होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हस्ते या पिंडीची स्थापना या मंदिरामध्ये केली आणि महाराजांचे स्पर्श या पिंडीला लाभलेले आहे. आम्ही महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि याच रायगडावरती 3 एप्रिल 1680 साली महाराजांचं निधन झालं आणि याच ठिकाणी महाराजांना अग्नी देण्यात आली. मित्रांनो, रायगडाला स्वर्ग का म्हटलं जातं ते हा नजारा पाहून तुम्हाला ते समजलं असेल की किती सुंदर आणि किती मनाला मोहक देणारा हे नजारा आहे. कारण की खरोखर या ठिकाणी एक मन रमलं गेलेलं होतं आमचं सर्वांचं. आणि येथील आलेला जो धुका होता त्याला पाहून आम्ही खूप भारी वाटलं आम्हाला. कारण की आपला रायगड आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेलं खरं स्वर्ग म्हणजे आपला रायगड. आणि आमच्या संपूर्ण ग्रुपने ग्रुपने रायगडावर दर्शन केलं आणि येथील दर्शन करून मनाला खूप खूप आनंद झाला. मंडळी तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्या रायगडावर नक्कीच यायला पाहिजे आणि आपल्या रायगडावरील सुंदरता आणि येथील इतिहास नक्की एकदा अनुभवला पाहिजे. आजचे कदम महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. जय भवानी जय शिवाजी.
मंडळी झालेलं आहे आमचं रायगड फिरून आणि आम्ही काहीच पॉईंट बघितले, काही राहिले आमचे, कारण की आमच्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आता आम्ही पुन्हा रोपवेने खाली चाललेलो आहोत आणि खूप छान वाटलं. आणि किती शिवगर्जना पण तुम्ही बघा नक्कीच. तर कल्पेश भाऊ कसं वाटलं रायगड पाहून? खूप छान, सर्वांनी या. सर्वांनी एकदा नक्कीच यायला पाहिजे. आणि कसं वाटलं फर्स्ट एक्सपिरियन्स? एकदम भारी एक्सपिरियन्स, जेवढा इथे श्रवण. बघायला भेटला. तर मंडळी आता आम्ही निघत आहोत खाली आणि आता आम्ही चाललो आहोत महाबळेश्वरला. तर इथला व्ह्यू बघा, काहीच ही जन्नत आहे. तर चला मंडळी, करतोय मी आता माझ्या ब्लॉगला एंड. आणि आता आम्ही रायगडावरून निघालेलो आहोत महाबळेश्वरला. आणि आजचा रायगडचा एक्सपिरियन्स खूप छान राहिला, कारण की पावसाने एवढी चांगली साथ दिली. खूप चांगलं त्यांनी क्लायमेट तयार केलेलं आणि फॉग वगैरे बघून पण खूप छान वाटलं आम्हाला. तर अशा वेळेला जेव्हा पावसाची स्टार्टिंग असेल तेव्हा नक्की एकदा रायगडला व्हिजिट करा तुमच्या फ्रेंड्स ग्रुपबरोबर. आणि आज खरंच खूप छान वाटलेलं एवढ्या दिवसातून. एवढी म्हणजे आधीचे जे गरमीचे दिवस होते ते जाऊन आज या ठिकाणी एवढं कूल वाटला की खरंच रायगडवर पावसाच्या जेव्हा स्टार्टिंग असेल तेव्हा प्रत्येकाने यायलाच पाहिजे. आणि मी पण आलेलो याच्या ग्रुपसोबत. तर आता आम्ही रायगडवरून निघालेलो महाबळेश्वरला. महाबळेश्वरला आमच्या 2 दिवस वस्ती असणार आहे. सो तो पण वेगळा ब्लॉग असणार आहे, तो पण नक्की बघा. आणि आपला रायगडचा ब्लॉग कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि सपोर्ट करा याच्या ग्रुप ब्लॉग्सला, वेज ब्लॉगला. आणि कंटिन्यू करा आता, कारण की आम्ही निघालो आहोत महाबळेश्वरला. तर सेकंड ब्लॉग समजून महाबळेश्वर ब्लॉग पण कंटिन्यू करा. आणि आता मी थोडी रेस्ट करतो. आम्ही साधारण 1 तासामध्ये महाबळेश्वरला पोहोचणार आहेत. मग आराम करतो. आता करतो माझ्या ब्लॉगला एंड. तर आवडला असेल तर नक्की सांगा. जय शिवराय.